कुंभ राशी 31 जुलैनंतर नशीब पलटणार, सर्वात मोठी खुशखबर मिळणार. नमस्कार मित्रांनो, 30 जुलैनंतर आता तुमचं नशीब चमकणार. तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी खुशखबर नक्कीच येणार. ही भविष्यवाणी ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच आजची जी चर्चा केली, आज मी जे काय सांगणार आहे त्यातील एकही शब्द खोटा ठरणार नाही. ते सामान्य नसणार आहे, कारण हा आहे न्याय, समतोल आणि नशीब बदलणारा काळ. आता तुम्ही नेहमी सगळ्यांना समजून घेतलं, तुम्ही वाट टाळले, स्वतःची बाजू तुम्ही मागे ठेवलं आणि शांतपणे तुम्ही सगळं सहन केलं आणि मनात एकच प्रश्न राहिला की माझ्यासाठी करेल, तर तुम्हाला सांगते आता तुमच्यासाठीच आता ग्रहांची चाल बदलते. शुक्राची कृपा सक्रिय होते आणि आता विश्वास सांगतो तुम्हाला तुमचा हक्क मिळणार आहे. आजपासून अडकलेले पुढचे निर्णय पुढे सरकतील, नात्यांमधला समतोल परत येईल. अशा मोठ्या घटना घडतील की ज्या ऐकून तुम्ही स्वतःलाच म्हणाल इतका काळ शांत राहणार आज सार्थक झालं. त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच ऐका, कारण आजची जी गोष्ट आहे ती संपूर्ण भविष्य बदलू शकणार आहे आणि जे मी आज सांगणार आहे ते अगदी खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एकच विनंती, कारण की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून ही अशीच नवनवीन माहिती, महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि पुढचं भविष्य जाणून घेऊया. त्यामध्ये येणारे या 7 दिवसांमध्ये कोणती खुशखबर असणार आहे, तर खुशखबर नंबर 1 आहे ती म्हणजे अडकलेले निर्णय, न्याय, नशिबात आता तुमच्या बाजूने वळणार. तुम्हाला खुशखबर जी आहे ती तुमच्या मनाला खूप दिलासा देणार आहे, कारण गेल्या अनेक महिन्यापासून, बऱ्याच दिवसापासून, काहींसाठी तर वर्षभरापासून एकच गोष्ट तुमच्या आयुष्यात अडकली होती. निर्णय होत नव्हते, कागदपत्र रखडले होते आणि एखादं काम वारंवार पुढे ढकललं जात होतं. तुम्ही शांतपणे वाट पाहिली, वाद घातला नाही, कोणावर आरोपही केला नाही, परंतु आतूनच तुमचं मन खूप थकलेलं होतं. मी योग्य आहे तरी माझ्या बाबतीत असं का होतंय, माझ्या गोष्टी का अडकतात, हा प्रश्न तुमच्या मनात सतत येत असेल. परंतु आता ग्रहांची चाल स्पष्टपणे सांगते, न्यायाचा काळ सुरू होते. जे निर्णय लांबले होते तुम्हाला सांगते ते अचानक पुढे सरकतील. एखादा फोन कॉल, एखादा सकारात्मक मेसेज, तुमचं काम आता मार्गी लागेल. तुम्हाला सांगते आता आयुष्यात फायदेशीर व्हावे, सरकारी काम, ऑफिसमधले अडथळे तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता आहे. तुम्हाला जाणवेल की शांत राहण्याचा फायदा झाला आणि आता ही खुशखबर फक्त तुमचे काम पूर्ण होण्याची नाही, तर तुमच्या आत्तापर्यंतचा संयम जो बाळगला तुम्ही, त्या संयमाला मिळालेली बक्षिसाची ही साथ असणार. आणि जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळं थांबलं आहे, तिथे अचानक गती येईल. तुम्हाला सांगते मंडळींनो, ही सुरुवात आहे. आता नशीब हळूहळू पण ठामपणे तुमच्या बाजूने तुम्हाला वळताना नक्कीच दिसणार आहे. खुशखबर नंबर 2 आहे की जी तुमचा समतोल, आर्थिक पैसा, मानाचा लाभ. तुम्हाला ही दुसरी खुशखबर तुमच्या आर्थिक आयुष्याला समतोल आणि असणार आहे. गेल्या काही काळापासून पैसा येत होता, परंतु तो टिकत नव्हता. कधी अचानक खर्च वाढले, कधी इतरांसाठी खर्च करताना स्वतःसाठी कमी उरलं. मी कमावतोय पण हातात काही राहत नाही, असा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा आला असेल. ग्रहांची चाल असे होते की मंडळीनं तुमच्या आयुष्यात आर्थिक न्याय सुरू होतो. थांबलेलं पेमेंट, रखडलेला पगार, वाढ, बोनस किंवा एखादं जुनं देणं, तुम्हाला यापैकी काही ना काहीतरी अचानक पैसा तुमच्या हातामध्ये नक्कीच पडणार आहे, नाहीतर कुठल्या ना कुठल्या मार्गाने हातात पैसा येणार आहे. तुमच्या आयुष्यात आता उत्पन्नाचा नवा मार्ग सुरू होईल, जो हळूहळू पण तुम्हाला सांगते स्थिर पैसा देणारा नक्कीच असेल. आणि या काळात तुम्ही घेतलेले आर्थिक निर्णय योग्य ठरते. या बदलामुळे काय होणार, तर तुमच्या मनात शांतता येईल. पैशांबद्दलचा जो ताण तुमच्या मनात होता, तो डोक्यावर होता ताण, तो आता कमी होईल आणि भविष्यासाठी नियोजन करण्याचा तुमचा आत्मविश्वास तुम्हाला मिळेल. तुम्हाला जाणवेल आता मी सगळ्यांना सांभाळताना स्वतःलाही सुरक्षित ठेवू शकतो. ही खुशखबर तुम्हाला सांगते फक्त धनलाभाची नाही, तर आर्थिक समतोल परत मिळण्याची आहे, आणि जे की तुमच्या राशीच्या लोकांसाठी सर्वात महत्त्वाचं आहे. खुशखबर 3 म्हणजे मानसन्मान. तुम्हाला सांगते मंडळींनो, ही तिसरी खुशखबर तुमच्या आत्मसन्मानाशी थेट जोडली आहे, कारण तुम्ही नेहमी समतोल राखता, कोणाचं वाईट केलं नाही, प्रत्येक बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण या स्वभावामुळे अनेक वेळा लोकांनी तुम्हाला गृहीत धरलं, तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केलं किंवा निर्णय घेताना तुम्हाला बाजूला ठेवलं. त्यामुळे मनात एक शांत परंतु ती खंत होती की मी इतकं योग्य असूनही मला का विचारात घेतलं जात नाही. परंतु तुम्हाला आता ग्रहांची अशी कृपा मिळते ना की तुमच्या आवाजाला वजन मिळणार आहे. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा तुमच्या कुटुंबात मत महत्त्वाचं मानलं जाईल. एखाद्या मोठ्या निर्णयात तुम्हाला पुढाकार दिला जाईल. काही राशींच्या म्हणजे तुमच्या राशीच्या काही लोकांना तर आयुष्यात अशी वेळ येईल की सार्वजनिक सन्मान, प्रशंसा, जबाबदारी मिळेल, जी त्यांची न्यायप्रियता, संतुलित स्वभावाची पावती असेल. या माणसांना तुमचा आत्मविश्वास वाढेल की लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तेच आता तुमच्यासाठी सल्लामसलत करतील. तुम्हाला आतून जाणवेल माझं बोलणं महत्त्वाचं आहे की खुशखबर केवळ ओळखीची नाही, तर तुमच्या स्वतःच्या मूल्याची तुम्हाला जाणीव होणार आहे आणि जे तुमच्या आयुष्याला नवीन उंची देणार आहे.
खुशखबर 4 जी की आहे ती म्हणजे नात्यामध्ये समतोल, प्रेम, मनाला शांतता जोडलेली आहे. कारण तुम्ही नात्यांमध्ये नेहमी समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही माणसे तुम्ही समजून घेतले, वाद टाळले, अनेकदा स्वतःच्या भावना मागे ठेवल्या. पण या स्वभावामुळे काही नात्यांमध्ये तुमचं समान दुखावलं, गैरसमज निर्माण झाले, एकटेपणाची भावना निर्माण झाली. मी सगळ्यांसाठी योग्य वागते, पण मला कोणी समजून का घेत नाही हा प्रश्न कधीकधी तुमच्या मनात नक्कीच आला असेल. आता ग्रहांची चाल बदलते आणि तुमच्या आयुष्यात नात्यांमध्ये हरवलेला समतोल परत येतोय. संवाद सुरू होईल आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल. काहींसाठी तर आयुष्यात प्रेम संबंधात स्पष्टता येईल. नाते पुढे न्यायचं की थांबवायचं याचा निर्णय मनाला शांती देणारा ठरेल. जे एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येण्याची शक्यता आहे की जी तुमचा स्वभाव, तुमची शिस्त आणि तुमचा समतोल नक्कीच समजून घेईल. या बदलामुळे तुमचं मन हलकं होईल. सतत सगळ्यांना सांभाळण्याचा ताण कमी होईल आणि स्वतःसाठी जगण्याची जागा मिळेल. तुम्हाला जाणवेल आता नात्यांमध्ये मीही महत्त्वाचा आहे की खुशखबर म्हणजे फक्त प्रेमाची नाही तर मनाच्या शांततेची आहे, जी सर्वांना सर्वात मोठं सुख देणार असणार आहे. खुशखबर नंबर 5 आरोग्य आणि मानसिक समतोल आणि शांतता मिळणार. माझ्या प्रिय मंडळींनो, ही 5वी खुशखबर आतून तुमच्या आयुष्यात आतून आणणारे आहे. कारण तुम्ही सगळ्यांचे विचार करता, सगळं तुम्ही तोलून मापून करता. प्रत्येक प्रक्रियेत तुमच्या स्वतःच्या मनावर तुम्हाला खूप ताण येतो. सतत विचार, निर्णयांची भीती, इतरांना दाखवू नये याची काळजी. यामुळे शरीर ठीक असलं तरी मन मात्र थकलेलं असतं. कधी झोप लागत नव्हती, कारण नसताना अस्वस्थता जाणवत होती. आता ग्रहांची कृपा अशी मिळते की तुम्हाला सांगते, तुमच्या आयुष्यात मानसिक समतोल आता परत येतोय. जे विचार डोक्यात गुंतून बसले होते ते हळूहळू शांत होतील. झोप सुधारेल, मनावरचं ओझं हलकं होईल आणि शरीरात नव्या ऊर्जेचा अनुभव नक्कीच येईल. तुम्हाला आठवण, समाधान मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवा. मी योग्य निर्णय घेतला आहे का हा प्रश्न तुमच्या मनातला कमी होईल. तुम्हाला जाणवेल मी माझ्या परीने बरोबर केलं आहे. तुम्हाला खुशखबर म्हणजे केवळ आरोग्य सुधारण्याची नाही तर तुमचं मन आणि शरीर यांच्यातला हरवलेला संकल्प पुन्हा मिळण्याचे आहे आणि जो की तुमच्या सुखी आयुष्याला पाया असणार आहे. खुशखबर नंबर 6 म्हणजे की भाग्याचा अचानक पाठिंबा मिळणार आणि जे मार्गातले अडथळे होते ते दूर होणार. तर ही खुशखबर तुमच्या आयुष्याला अचानक घडणाऱ्या सकारात्मक बदलांची आहे. काही गोष्टी तुम्ही खूप प्रयत्न करूनही जुळू शकत नव्हत्या. कधी वेळ चुकीची होती, कधी लोकांची साथ मिळत नव्हती, कधी नशिबाने तर पाठच फिरवली होती. त्यामुळे मनात एक भावना होती, मी योग्य आहे पण माझ्या बाजूने गोष्टी का जमत नाहीत. आता ग्रहांची स्थिती अशी होते ना की भाग्य तुमच्या बाजूने उभे राहते. तिथे अचानक मार्ग मोकळा होईल. एखादं काम शेवटच्या क्षणी जुळेल. थांबलेली परवानगी, कागदपत्र किंवा निर्णय अचानक मंजूर होतील. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.